चव्हाण सरांना ओटीओ राहुल सर। याच दरम्यान आपण पाहतोय परेशजी बोपी साहेब इथे त्यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम या आपण आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। थँक्यू सो मच। मात्र सुरुवात पहिलाच बॉल बिगिट केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। षटकार ठोकलाय पहिल्याच बॉलवरती, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय यशांच्या मागे, महेंद्र धुळे त्यांनी हा झेल टिपलाय आणि अखेर मैदान सोडावं लागेल सूरज किनेला। फरदत परंतु पहिल्या बरोबरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि पुढच्याच बरोबरती विकेट संपादित करतोय विवेक गायकवाड। हा गोलंदाज तुम्हाला पार बेल, जो मात्र 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची त्याच्याकडे क्षमता आहे आणि आता तुम्ही पाहता इथे मात्र एक चांगला झेल स्वीकारत असताना महेंद्र धुळे ज्याने पहिल्या मॅचमध्ये 69 धावा कुठल्या होत्या याच स्पर्धेमध्ये, तोच खेळाडू तुम्हाला पार मिळेल आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय वेदांत। वेदांत हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल, षटक क्रमांक 1। गतीमध्ये मिश्रण ऑन साइडला खेचला, विडवी केला, क्षेत्ररक्षक सुधीर धुळे पोहोचतात, चांगलं क्षेत्ररक्षक पार मिळते, भरपूर वेगानं हा क्षेत्ररक्षक पोहोचला। काल मितेजी धुळे साहेब उपस्थित होते, ज्यांनी मात्र 2 झेल स्वीकारले होते सुधीरनं, त्याला 1000 रुपयाचं कास प्राइज दिलं आणि तब्बल 4 कॅचेस आपण पाहिल्या होत्या। खरं तर 4 फलंदाज मात्र बाद केले होते, गोलंदाजांनी त्यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचं कास प्राइज, कॉमेंट्री बॉक्ससाठी 2000 मितेजी धुळे साहेबांनी दिलं कालच्या दिवसामध्ये। आज देखील सदाशेठ धुळे, हरेजी धुळे यांचे बंधू यांचे आगमन झाले, उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव, मॅन फ्रॉम जोबेली आणि त्याचबरोबर ना आयवा ग्रुप आपण पाहतोय, समीर म्हात्रे, जिजाजी धुळे, सदाशेठ धुळे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम जोबेली संघाला। इथे फटका चांगला परंतु धाव मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे। फलकावरती धावा तुम्हाला जरूर पार मिळतील, 8 धावा धावफलकावरती जोडले गेल्या। पहिल्या बरोबरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक भरपूर बेकारे पुढे सरकेल, परंतु धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती। टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल, इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा, बॉल नाही थांबणार, बॉल सीमा पार, चौकार। आपण पाहतोय वन ऑफ द सिरीज साठी बाईक ज्यांनी मात्र सुपूर्द केली, स्वर्गीय नारायण शेठ राऊत यांच्या स्मरणार्थ योगीजी राऊत साहेब, जयजी राऊत साहेब यांनी आम्हाला ही बाईक दिली, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून। गतीमध्ये मिश्रण ऑन साइडला खेचला, डीप स्कोर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, हा षटकार पाहायला मिळतोय आणि आता टार्गेट केले समालोचन कक्षाला। आय थिंक बॅटरचा टार्गेट होता आमचे राजेश भगत, परंतु बाल बचावले गेलेत, हा षटकार आहे।
चला सागर पराड यांच्या झेलसाठी कल्पेश यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आले. ते कॅश प्राइज नाही तर जीपे आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. महेंद्र आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 18 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्या. 15 मिनिटाचा टायमिंग आहे टीम जोविली, याचं आपण लक्षात ठेवा. येस, एक खेळाडू तत्याड भरतोय आतमध्ये घ्यावा लागेल. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. महेंद्र धुळेचं केलंय भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. माही राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. बॉल चाला मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. विशाल पोहोचलेत. विशाल धुळे बॉलला उचलून फेक करतील. दरम्यान मिळेल ती फक्त सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. फलकावरती धाबा 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जयजी टेंबे जे कासगाव चषकाचे दमदार आयोजक आहेत त्यांचे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आगमन झाले ज्ञानेश्वरजी भोपी जे मात्र 4 दिवस या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षकांचा महापौर तुम्हाला आता या मंदिरावरती जोरू पार मिळेल. स्टॅकिंग एअरवरती वेदांत खोदून काढलाय. फटका चांगला ऑन साइडला घेतला. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रचंड बेगाने पोहोचतील. रोशन धुळे बॉल लवकर फेक करतात. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एक पुढे जाते. सिंगल डबलने आता मात्र स्कोर कार्ड पुढे सरकत असताना धावफलकावरती धाबा तुम्हाला जरूर पार मिळतील. या मॅच मध्ये 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय धाबा खर्च केल्या तब्बल 18 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 8 धाबा खर्च करत असताना लाऊड अपील करण्यात आली माईच्या माध्यमातून, परंतु इथे बॅटर सेफ आहेत पंचांनी सांगितले, त्यामुळे धावफलक आता स्थिरावले. या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच. या स्पर्धेमध्ये मी म्हणेन जो कोणता संघ फायनल जिंकणार आहे त्यांच्यासाठी मोनिश पाटील साहेबांकडून तब्बल 10,000 रुपयाचं पेट्रोल मोफत देण्यात येईल. रिबस अटेम्प्ट केलाय. बॉल शॉट. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. उलटा पुलटा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. स्पोर्ट्स वांगणी इथे देखील तुम्ही भेट द्या. खरं तर ज्यांच्या माध्यमातून सुंदर ट्रॉफीज बनवले जातात त्यांचे आम्ही स्वागत करू. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट वरती प्रॉपर नाहीये. अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेचला. टॅप करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान एक सिंगल धाव तिथे एक पडी जाते. षटक क्रमांक 2 चा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये तुम्हाला धावफलक जरूर पाहायला मिळेल. भरपूर वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 31 धावा 2 ओव्हरच्या अंती इथे मात्र बनल्या गेल्या. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅच मध्ये टॉस इथे जिंकला होता टीम जयरमान क्रिकेट संघ जोबेलीनं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी पाहुण्या संघाला. मी म्हणेन बाबाळे बी या टीमला आज मात्र अथर्व 11 या नावानं संघ खेळतोय. खरं तर अशेले गावचे विवेकदादा तरे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय मैदानावरती. अथर्व 11 बाबाळे बी. विवेकदादा म्हटलं की नेहमीच विधी 11 या नावाने संघ बांधत असतात. मग बोरशेती संघ असेल, बाबाळे संघ असेल, नेहमीच मोठ्या पुरस्कर्त्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. परंतु या स्पर्धेमध्ये त्यांनी अथर्व 11 या नावाने संघ बांधला. नितीनजी इरमाळी सावरेगावचे जाबाई यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत द्या.
प्रमोद बारगडे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. आज बदलापूरचा बंडर बॉय करण धुळे टीम मध्ये नाहीये. पहिला बॉल बिग हिट तर गेलाय मिड विकेटला. टायमिंगच्या उजरावरती बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. देखील स्वागत केलं षटकारानं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. योगेश भालेकरला तुम्ही पाहताय अक्षरशः तुटून पडलाय. तिन्ही गोलंदाजांचं मी म्हणेन स्वागत षटकारानं केलंय या मॅच मध्ये. जोबेली बनाम भावाळे बी या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस जोबेली संघ इथे मात्र जिंकला त्यावेळेस कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंगेशजी विनायक धुळे साहेब त्यांनी 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं टीम जोबेलीला या स्पर्धेमध्ये खेळत असताना. इथे देखील अडवा बॅट खेचायचं होतं नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटन पॅटच्या मधनं भन्नाट वेग तेच तर गोंदाजी तुम्हाला पार मिळेल. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना या मॅच मध्ये इथून मात्र धावा जास्त खर्च केल्या टीम जोबेली संघानं. परंतु कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं खरं तर 84 धावाचं टार्गेट इथे मात्र पाठला करत असताना 69 धावा महेंद्र धुळेच्या बॅटमधून आणि तो सामना जिंकला होता टीम निंबवलीच्या विरोधात टीम जोबेलीला. परंतु आज या मॅच मध्ये कशा प्रकारचे बॅटिंग करतील त्यावरती देखील लक्ष आहे. परंतु करण धुळे अजून देखील या मैदानावरती पोहोचला नाहीये कारण खुल्या गटातील देखील स्पर्धा सुरू आहे. आय थिंक रतनबुवा स्मृती चषक ही स्पर्धा करण धुळे खेळतोय त्यामुळे आतापर्यंत त्याचा आगमन झालं नाहीये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. उपसरपंच कासगावचे आमचे विकी भोईर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. आणि ज्ञानेश्वरजी टेंबे आपणास विनंती आपण मंचावर द्या. नुकताच हरीशदादा राऊत कासगाव चषकाचे दमदार आयोजक यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रबोध इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक आता पूर्णपणे स्थिरावले. या मॅच मध्ये टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 38 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक आता वेगानं पुढे सरकलाय जरूर. या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आता 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. राजेश भगत यांच्या मावशीचा मुलगा आहे खरं तर प्रमोद वारगडे. त्यामुळे आता त्याने जर 2 बॉलवरती सलग 2 विकेट संपादित केले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देऊन राजेश यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येईल. गॅप मोठा नाही. धाबाचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. महापौर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सँडी दादा धुळे हे देखील मॅचचा आनंद घेतात. जुने जाणते खेळाडू टीम जोबेलीचे. साईनाथ दादा राऊत मॅम फ्रॉम कासगाव स्वागत आहे आपलं या पण मंचावरती. आपला मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोंदा सज्ज होतोय. इथे लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि आता धावफलक देखील जाऊन पोहोचते टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 44 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रमोद आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न. लाईन इथे देखील खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली. फलकावरती धाबा. 2 बॉल 2 विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. राजेश भगत यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज देऊन आता सन्मानित करण्यात येईल. गुरदा सज्ज होता. आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न होता. इथे देखील दोन्ही बॅटर एकाच एंड वरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर हेमंत अशोक भोईर साहेब यांचं आगमन होतोय. मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे. आडवा बाटना खेचला, लपेटलाय, गुंडाळलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड केले भावाळे बी न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर भावाळे बी हा संघ जाऊन पोहोचला बॅटिंग करत असताना. पहिल्या सत्राच्या अंतिम टीम भावाळे बी संघाच्या धावा धाव फलकावरती 51. चे भाचे आहेत प्रमोदजी भोईर यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. साहिलजी कतोरे यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय नुकताच ज्यांचं आगमन झालं. खरं तर क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका अध्यक्ष हेमंत अशोक भोईर साहेब यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान किशोरजी पाटील साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, युवा सेना शहर प्रमुख स्वप्नीलजी शिंदे यांचं आगमन झाले, त्यांना विनंती मंचावरती या. आणि तालुका प्रमुख कृष्णा धुमाळ साहेब यांचं आगमन झाले, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. किशोरजी पाटील साहेब यांचं आगमन होतंय, त्यांच्या साथीने स्वप्नीलजी शिंदे यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय दत्तात्रय स्मृती चषक गाजतई सावरे गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक. रोहित भोईर कुठे असेल त्यांनी स्टेजशी संपर्क साधत आहे. रोहित भोईर पहिला बॉल विडकावून दिलाय. थैंक यू सो मच. ईट का जवाब पत्थर से पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय करारा जवाब तुम्हाला पार मिळेल.
जी सुरुवात केली धमाकेदार बॅटिंग करत असताना भाबाळे बी आता तीच सुरुवात जोवेली संघ देखील मैदानावरती करतोय आणि आता जोवेली टीमचा हिटमॅन रोशन धुळेच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर. ऑन साईडला वळवायचा प्रयत्न होता, लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धाव इथे मात्र बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला पार मिळतील. आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. मधुकरजी राऊत कान्होर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. राईट मोर द विकेट. पुढे सरसावले होते. विकेट करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. रोशन धुळेला तुम्ही पाहताय पहिला बॉल षटकार जरूर आला, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न सूरज केनेने केला. सूरज केने ज्यावेळेस बॅटिंग करत होते पहिला बॉल सिक्सर आला, दुसऱ्या बॉलवरती बॅटर आउट झाला होता, परंतु इथे डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना 3 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. तब्बल टार्गेट या मॅच मध्ये जरूर तुम्हाला पार मिळेल. पूर्वार्धामध्ये धावा बनल्या 51 आणि आता 52 धावा इथून मात्र चेस करायचे आहेत. याच अनुषंगाने संघ मैदानावरती खेळतोय. जर्मन जोवेली राईटम ओव्हर द विकेट. बाटची कडा आहे. एस्टनच्या मागे 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. झालाय. धावफलक पुढे सरकतोय. 1 वर 11 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग करतोय रोशन धुळे. तुम्ही पाहताय आज करण धुळे टीम मध्ये नाहीयेत, परंतु मैदानावरती चांगला खेळ रोशन धुळेचा तुम्हाला जरूर पार मिळेल. ऑन साइडला खेळतलाय. हा फटका फसला की काय? स्क्वेअर लेगला खेळाडू भरपूर वेगाने पोहोचला आणि आता एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय. अखेर रोशन धुळेला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. मी विनंती करेल स्पर्धेचे शिल्पकार आपण या आपल्या शुभ हस्ते किशोरजी पाटील साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करा. स्वप्नील राजे शिंदे यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. आपणास विनंती आपण या. बरेचसे मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती दाखल झाले. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. महेंद्र फुल टच बॉल ऑन साइडला टर्न केला. स्कोअर लेगला बॉल चालला. डीपल क्षेत्ररक्षक ज्याने झेल टिपला तोच खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान एक चिकी सिंगल धावे ती मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकेल. या स्पर्धेमध्ये खरं तर अंतिम फेरीमध्ये ज्या संघानं युवासेना शहर प्रमुख स्वप्नीलजी शिंदे यांचा सन्मान आम्ही मंचावरती करतोय. या स्पर्धेमध्ये ज्या संघाने खरं तर अंतिम सामन्यामध्ये धडक मारली आहे तो संघ देखील तुम्हाला पार मिळेल. बिग हिट फेकून दिला. टायमिंगच्या जोरावरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक गायकवाडचा वार षटकार. तर ज्या संघानं मी म्हणेन अंतिम फेरीमध्ये धडक मारले असा संघ तुम्हाला पार मिळेल. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांचा आगमन झाले. 2 सामने त्यांनी पुन्हा एकदा करण धुळेच्या बदलापूर वांगणी धमाका चषक त्या स्पर्धेमध्ये देखील 2 सामने जिंकलेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस खरं तर गोविंद पाटील साहेब यांचं आगमन झालंय. PSI आहेत. साहेबांना विनंती आहे साहेब आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला पोलीस बांधव या मंचावरती नव्हते आले परंतु आता ते देखील आपल्याला पार मिळतील. खरं तर हे प्रेम नितीनजी भोईर, राजेशजी भगत, नरेशजी भोईर या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. त्यांच्यावरती असलेलं प्रेम आपण पाहतोय जरूर.
महाराष्ट्र पोलीस खरं तर महाराष्ट्र पोलीस म्हटलं की जागता पहारा, कारण ते ज्यावेळेस सीमारेषेवरती उभे असतात त्यावेळेस आपण सुखाची झोप घेत असतो, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख पाहायला हवा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. योगेश. किरणजी राऊत साहेब या आपण मंचावरती स्वागत आहे आपलं. मोठा लक्ष बैलाचे मालक, शर्यत क्षेत्रातील देव म्हणून मोठा लक्ष या बैलाकडे पाहिलं जातं आणि त्याच बैलाचे मालक यांचं आगमन झालं. किरणजी राऊत साहेब या आपण. हिरमनजी भगत यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. चला, कुणालजी क्वेनकर सर देखील जोडले गेलेत. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि पाडच्या मधून बॉल चालले रक्षकाच्या हातामध्ये. निलेश बराडे, पंकज बोले, अभिनंदन. 2 सामने जिंकलेत. बदलापूर वागणी धमाका या स्पर्धेमध्ये. चला, आल्या आल्या पाण्याचा शोध घेतलाय निलेश बराडे आणि पंकज बोलेनं. हरकत नाहीये, जणू काही वाळवंटातून आता दोघेही आलेत. 2 सामने त्यांनी जिंकलेत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन. ऑन साइडला खेळलाय, हा फटका पोहोचलाय डीप मध्ये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जज करतोय सूरज केने. प्रचंड वेगाने पोहोचलाय, एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय आणि अखेर आता मैदान सोडावं लागतंय. फरंदाज बाद. आमचे जवळचे मित्र संकेत राऊत हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या साथीनं नंदूदादा भोईर असतील. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कुणाल पेनकर सर यांचं आगमन झालंय, स्वागत आहे. अजय धुळे. योगेश राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे, क्रिकेटमध्ये सेफ फटका तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑन आणि लॉग ऑफच्या मध्ये खेळले दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न देखील. डेड बॉल. अंपायर निर्णय कळवा. पंच डेड बॉल. पंच डेड बॉल आहे ना? येस, डेड बॉल. योगेश. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक आडवा पाट्या खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे पोहोचला. योगेश भालेकर. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदाची बारपती गोरदा दाखल झाला या मॅच मध्ये. टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. 52 धाबांचं टार्गेट होतं आतापर्यंत. फलकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. 9 चेंडूचा खेळ संपन्न झाला, त्यामुळे धावफलक 18. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, दरम्यान सलगचा दुसरा. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. एक बॉल डेट होता राजेश, त्यामुळे 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. तिसरा सलगचा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. नाराज आहेत विवेक गायकवाडला तुम्ही पाहताय. कष्टपदू खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय. टीम जवळी संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी त्याची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. परंतु आज अजय धुळे मैदानावरती संघर्ष त्याचा वाढलाय या मॅच मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांचं आगमन झालं. कुळगावचा भावेश पवार म्हणून त्यांची ओळख आहे. डावकराचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आहे आणि सातत्याने त्यांच्या मुखातून विठोबा रखुमाईचे संगीत आपण सातत्याने ऐकत असतो. असे आमचे निसारबाई शेख यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती फलकावरती धाबा आतापर्यंत फक्त आणि फक्त
नवनाथ आलेत गोलंदाजी मार्क वरती आणि आता पहिलाच बॉल डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होत असताना नवनाथ आलेत गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका हा देखील फसला. एसटीएनच्या मागे भरपूर वेगानं सूरज पोहोचला होता. बाल बचावले गेले. वैभव गायकवाड हा खेळाडू तुम्हाला बाल मिळेल. अजून एक डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना 52 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. जो संघ इथून मात्र फायनल जिंकणार आहे त्यांच्यासाठी मोनीश दादा पाटील जे मात्र बेलवलीचे उद्योजक आहेत समाजसेवक आहेत त्यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं पेट्रोल मोफत देण्यात येईल. इथे फटका चांगला आणि धावा देखील चांगलाच मिळतील कारण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. कारण पेमेंटची आता वेळ झाली आहे. ऑन साइडला हा फटका चांगला आहे. धावांची नितांत गरज आहे आणि त्या धावांची गरज मात्र भागवली जाते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला ठोकलाय षटकार. अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या शंकात नाहीये. सेकंड इन अ रो. बॉल सीमा पार. सिक्सर. मध्ये आपण आहोत. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि खरं तर जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर, स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 पर्व तुम्हाला जरूर पार मिळेल. शेवटचा बॉल जो राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती. इथे मात्र सामना जिंकलाय टीम भावाळे बी न. अभिनंदन टीम भावाळे बी. तर भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला टीम जोबिरी संघानं. त्यामुळे जोबिरी संघाचं देखील आपण कौतुक करू. आणि आता इथून हा सामना जिंकत असताना मेगा फायनल आपल्याला जरूर पार मिळेल या स्पर्धेची. या मॅचचा मार्ग मॅच